भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. म्हणून शरण जावे, म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. तो हाव तरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आई करुणावंत, बहु आई करुणावंत, अनंत हे नाम घ्या. तो हाव तरील पार भवदुस्तर नदीचा. हरी तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट. तो हाव तरील पार भवदुस्तर नदीचा. विठाला विठाला अष्टांग योगी महासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथा जनाता. कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा. नमस्कार साष्टांग श्रंगदासा. समचरण सरोजम सांद्रणी लाभुदाभम. जगदनीत पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंजनम गंज नेत्रम. सभयदबला समिट्टलम चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्याम. वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र हे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकारो प्रथम नमन. 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 दुसरे चरण, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. हे पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. दुसरे चरण संतांची या. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास दुका. हरिकलावज्ञ ज्योतिरार्थावतारम. कलंकांक ज्योतिका मदिवक्त्रम. खलानीशवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरे काहीच नेने. बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस पुरवावी सेवेला गे. सेवक झालो सेवेला गे. सेवक झालो सेवेला गे. सेवक झालो सेवेला गे. सेवक झालो. हे तुमच्या लागलो निज चरण. तुमच्या लागलो निज चरण. आवो स्वामी तुका या देवा. यावरी न करावा अभेरो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो
निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी नकावे सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुका या देवा यावरे न करावा वैरजयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गे नाही म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनु हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय विठाल काय म्हणतात तुकोबाराय अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय गोड भावना व्यक्त करतात काय म्हणतात म्हणून आपण त्या देवाला शरण जायचंय कोणत्या देवाला ज्याच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं गणित सुटणार आहे त्या देवाला पण असं तसं जाऊ नका कसं जा महाराज म्हणले सर्व भावानं त्याला शरण जा पण सर्व भावानं जर शरण गेले तर फायदा काय महाराज म्हणले तो हाव तरेल पार भव दुस्तर नदीचा तो आपल्याला पैल तीराला पोहोचवल्याशिवाय राहणार नाही पण कसा आहे तुमचा देव महाराज म्हणले बहु आहे करुणावंत अरे त्याच्यासारखा करुणावंत जगात नाही कोरोनाला सुद्धा पळून लावतो इतका आमचा करुणावंत देव आहे म्हणून करुणावंत आहे आणि अनंत त्याचं नाम घ्या का तर तो हाव तरेल पार भवदुस्तर नदीचा तुकोबाराय सगळं खरंय पण तुमच्याकडे अनुभव असल्याशिवाय बोलू नका तुकोबाराय म्हणले ऐका एका जन्मातला माझ्याकडे अनुभव नाही तर असे 4 जन्मातले माझ्याकडे अनुभव आहे जे झाले अवतावर नाही अवतार आणि तुका त्यांचे बरोबर अनुभवानं सांगतोय अनुभव आले अंगा आणि ते या जगात येत असे अनुभवानं सांगतोय की या जगतातलं महत्वाचं गणित आम्ही अनुभवानं घेतलंय साक्ष आहे माझ्याकडं आणि साक्षीनं तुमच्याकडे सांगतोय तरी केली प्रगट तो हाव तरेल पार भवदुस्तर नदीचा विठाल बस अभंग गोड निवडलाय अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आपलं हे तुरुभे गाव आणि तुरुभेमधील सेक्टर 20 या ठिकाणी अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड न्याय सोहळ्याला मला वाटतं या वर्षी कितवं वर्ष आहे आबा कितवं वर्ष आहे 35 म्हणजे माझ्यापेक्षा 10 वर्षानं सप्ताह मोठा आहे आणि म्हणून माझं 25 आणि तुमच्या सप्ताहाचं 35 असं योगायोग जुळून आलाय आणि म्हणून 35व्या वर्षातील आजची 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा बरोबर ना 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली वैकुंठवासी खरं तर शांती ब्रह्म वैकुंठ गमन आणि खरं तर जगद्गुरु तुकोबाराय आणि श्री क्षेत्र शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जलसमाधी उत्सवानिमित्तानं खरं तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या यादीतून हा सप्ताह या ठिकाणी सुरू असताना आजचा 6वा दिवस माझ्या वाट्याला आला आणि खरं तर मज पामर आहे काय थोरपण
पायीची वाहनं पायीवरे यादी जर बघितली सप्ताची तर सगळे कीर्तनकार माझ्यापेक्षा वयानं तपानं ज्ञानानं तिन्ही गोष्टींनी मोठ्यात या यादीमध्ये सगळ्यात लहान कीर्तनकार मीच आहे. पण उमेदवार जरी लहान असला पण वार्डात चांगला टाकलाय, जरी वार्डात चांगला टाकलाय निवडून येण्याची जबाबदारी माझी. आणि म्हणून खरं तर गोड असं चिंतन करणारच आहोत. गोड अशी गायनाची साथ आहे, गोड अशी मंडळी आहेत, वादक गायक इतके सुंदर आहे की आजचं कीर्तन मला वाटतच मी नाही तुर्बे गावात करतोय. आजचं कीर्तन पंढरपुरालाही लाजवेल असं कीर्तन या ठिकाणी सुरू आहे. गोड असं वातावरण आहे आणि माझ्या वाट्याला आलेली सेवा गोड गोड. अगदी वर्णन करायला जर गेलं तर माझे शब्द अत्यंत भावानं कमी पडतील असं वर्णन या ठिकाणी करायला जावं. गोड असे गायनाचारी मंडळी आहे, गोड असे टाळकरी आहेत, मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया या युक्तीप्रमाणे गोड असं नियोजन आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे. वारकरी संतांच्या, वारकरी वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. ए मस्तक पावड मातीमध्ये तुमचा ना माझा जन्म झालाय. या मानवी जन्मातल्या या पवित्र मातीसारखी माती जगात नाही का? आपल्यासारखी पवित्र माणसं जगात नाही का? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. कशा करता जन्माला? जगणं याकरता गोड असावं, याकरता गोड असावं की या जगतातल्या पवित्र मातीमध्ये आपला जन्म झालाय. बरोबर ना? जरा बोला चालायचं. कोणत्या मातीमध्ये जन्माला आलात? पवित्र मातीमध्ये. प्रमाण आहे पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते आमदारांचे आपलं हरीचे दास जन्म घेते एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. काका बरोबर ना? आबा बरोबर ना? मला वाटतं ही मातीच पवित्र आहे. कोणाची माती आहे ही? माती संतांची, थोर विचारवंतांची, नवे नवे छत्रपती शिवरायांची आणि शंभूराजांची माती आहे. या मातीमध्ये आपला जन्म झालाय. मातीमध्ये जन्माला आलात मग जगणं आणि वागणं माणसाचं गोडच असावं. किती गोड असावं? मला वाटतं जन्माला जर आलात ना तर जन्मातला महत्वाचा क्षण, बरं का तुषारजी, जन्मातला महत्वाचा क्षण आपण त्या देवाच्या कारणाकरताच घालावा. का? तर संतांनी प्रमाण लिहिलंय, काय मे उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ही अर्थ तर आपल्या जवळ असावी पण आम्ही विसरून गेलोय. शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे बरं का आवाज येतो ना माझा तुमच्यापर्यंत? अशा मान हलवत चालायचं म्हणजे मला तरी कळलं तुम्ही आहेत का गेले झोपी. बोलत चालायचं. हा किती गोड लिहिलंय शास्त्रामध्ये. असं लिहिलंय नाना की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी. किती वेळा? किती वेळा? तुम्ही जरा बोलत चला. नाराज का काय माझ्यावर? जरा बोलत चला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? हे आई बोल की जरा. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही तुरब्यावाले काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगताय. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. किती गोड लिहिलंय कबीरदास महाराजांनी. आउट हात का मानव देह, आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया, ए खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. ए खाया पिया सुख से सोया,
नाग जमाना खोया ए भजमन भजमन नारायण हे भजमन नारायण हे भजमन नारायण भजमन नारायण भजना करता आलोय मग भजन गोडच असावं किती गोड असावं दिले इंद्रिय हात पाय दिल इंद्रिय हात पाय हे डोळे बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन हे जने तू जोडसी नारायण जने तू जोडसी नारायण हे नास जीवा पला भवरोगा संजय जी नास जीवा पला भवरोगा दिल इंद्रिय हात पाय क्या बात है इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान दिले इंद्रिय हात पाय कान मग आम्हाला भजना करता नरदेव मिळालाय पण आम्ही वापरायला तयार नाही प्रमाणाचं हे शुद्ध भाषेत लिहिलंय तो या झाला फाटा बाधिकेचा मग आम्ही जन्माला आलोत ना काका बरं का नाना आम्ही जन्माला आलोत ना तर देव मिळवण्याची अर्थता गोडच असली पाहिजे पण नुसतं भजनही गाऊन देव मिळत नाही बरं का बरेच लोकांचा भ्रम आहे की भजन गायल्यानं देव मिळतो नाही आमचे आदरणीय बाबा डॉक्टर कृष्ण कृपांकित विकास नंदेजी बाबा मिसाळ सांगत असतात काय म्हणतात फार मोठ्या माळा घातल्या म्हणजे देव मिळतो असं काय नाही फार मोठी लोकांसमोर कीर्तन केली म्हणजे देव मिळतो असं काय नाही फार लोकांसमोर तत्वज्ञान सांगितलं म्हणजे देव मिळतो असं काही नाही देव मिळण्याकरता तुमच्या अंतकरणातला भाव काय हा खरं तर महत्वाची गोष्ट आहे अंतरीची घेतो गोडी आणि पाय हे जोडी भावाची अंतरंगात शुद्ध ज्याचा भाव झाला 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 हे शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला वा वा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला दुरी नाही देव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव झाला हे शुद्ध ज्याचा भाव झाला दोरी नाही देव त्याला दोरी नाही देव त्याला वा शुद्ध ज्याचा भाव झाला दोरी नाही देव त्याला दोरी नाही देव त्याला शुद्ध ज्याचा भाव झाला शुद्ध ज्याचा भाव झाला मग भाव शुद्ध होत असणं गरजेचं आहे आणि ज्याचा भाव शुद्ध झाला ना तुषारजी बरं का भाव ज्याचा शुद्ध झाला त्याला देव शुद्ध त्याला देव सुद्धा लांब नाही आणि मग देव शुद्ध ज्याचा भाव शुद्ध मग आम्ही देवाच्या जवळ जाण्याची अर्थता शुद्धतेची असावी आणि हे शुद्ध कधी होते माहिती का नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता मग आम्हाला तो मिळवायचा आहे पण मिळवायचा आहे तो मिळवण्याकरता भाव शुद्ध असणं गरजेचं आहे तुमच्या जर भावामध्ये काही जर वेगळी जर कल्पना असेल तर महाराज म्हणले कितीतरी जन्म जातील पण देव काय भेटणार नाही मग आम्ही कसा देव मिळवायचा आहे महाराज म्हणले भावांना आणि प्रेमानच देव मिळतो अन्यथा देव मिळत नाही प्रमाण आहे थोर प्रेमाचा आणि हाची दुष्काळ एक भावगीते जुनं गीत आहे बघा कदाचित तुमच्या बऱ्याच लोकांचं पाठ असेल आई पाठ असेल आपण म्हणतो ना देवा आशा न पावायचा जरा बोला ना मला तुमच्याकडून अपेक्षित आहे आता तुम्ही नाही थोडं थांबा यांना म्हणू द्या ना देवा आशा न पावायचा देव बाजारचा मनी नाही भाव म्हणे देव आशा न पावायचा
देव बाजारचा. अजून पुढे गोड आहे. दगडाचा देव त्याला वडाराचं बेव, मातीचा देव त्याला पाण्याचं बेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव, सोन्या चांदीचा देव त्याला. हे पाठ्य तुमचा देव आशा न पावायचा देव बाजारचा. नवे नवे साने गुरुजींनी सुद्धा शब्द लिहिले. काय म्हणले साने गुरुजी? खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोर, जगाला प्रेम अर्पावे. का प्रेमानं भावानं जगायचंय? अरे जीवनात पस्ताव नको परत. आपण विसरून गेलो परत नको म्हणायला. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गमा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको तो दिया, जिसे पाना था उसको तो दिया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया. काय लिहिलंय ऐकायचंय? थोडं टाळ पाहिजे मला. संत समागम को भूल गया रे, हरि भजन को भूल गया रे, हरि भजन को भूल गया रे, हरि भजन को भूल गया. भजनाक शब्दाक लक्ष द्यायचंय. काय म्हटले? संत समागम को भूल गया रे, हरि भजन को भूल गया रे, हरि भजन को भूल गया रे, हरि भजन को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे जिसे पाना था उसको खो दिया, जिसे पाना था उसको खो दिया. महाराज म्हणले मग आम्हाला जे मिळवायचं ते आम्ही विसरूनच गेलोय. मग बऱ्याचदा आमच्या जवळ जे त्याचा आम्ही विसर पाडलाय. आणि मानवी जन्मामध्ये आमच्या जवळ जे महत्वाचं आहे त्याच्या माध्यमातून आम्ही जगाच्या मालकाजवळ जाणार आहे ते आम्ही मिळवायच्या भानगडीत कधीच पडलो नाही. महाराज म्हणले तूच आहे तू जपाशी परी तू जागा चुकलाशी, किंवा देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय, किंवा देव नटला नाना परी भरोणी उरला चराचरी. अशी जागा नाही की माझा देव नाही, पण आम्ही शोधण्याची भूमिका चुकलो. घाटी राम देहा देही एक, सर्व घाटी राम देहा देही एक, सर्व घाटी राम देहा देही एक, सर्व घाटी राम देहा देही एक, हे सर्व घाटी राम देहा देही एक. सानी ससा सर्व घाटी राम देहा देही एक, सर्व घाटी राम देहा देही एक, सर्व घाटी राम 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 देहा देही एक. हा सूर्य जय हो प्रकाश का
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा टाळी वाजवा एकदा टाळी वाजवा वा महाराजांनी गोड प्रमाण सांगितलं सर्वागटी राम देआदी एक मग सूर्यप्रकाश कसरस रश्मी अशी जागा नाही की माझा देव नाही मग त्या देवाला जोपासण्याची भूमिका आमची गोड असावी आणि ज्यानं ही भूमिका ज्यानं गोड ठेवली ना महाराज म्हणले तो देव मिळणं महाराज मग कठीण नाही पण तोच देव मिळणं हल्ली कठीण झालाय का देव मिळाला तुम्हाला मला सांगू का हल्लीच्या काळामध्ये का देव मिळत नाही तुम्हाला मला बरं का त्याच्याशी का देव मिळत नाही हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार अरे कपडे झाले छोटे लाज कुठून येणार अन्न झालंय हायब्रिड आरोग्य कुठून येणार माणूस झालाय पैशाचा माणुसकी कुठून येणार आणि भक्ती झाली आहे स्वार्थी तो देव कुठून येणार साहजिकच गोष्ट आहे मग देव मिळवायचा आहे मग भाव आणि प्रेम लय महत्वाचं आहे ज्याच्याजवळ भाव आणि प्रेम आहे ना महाराज म्हणले मग तो त्याने देवाला मिळवलं पण ठीक आहे कोणी मिळवलं जरा पुरावे असतील तर पुरावे सांगा तुकाराम महाराज म्हणले अनेक पुरावेत अनेक संतांची पुरावेत कोणी धरलं कोणी साठवलं म्हणले साठविला हरीजी हे हृदय मंदिरे त्याची सरली हे रजार आणि झाला सफल व्यापार नवे एका संतांनी तर त्याला धरलं पण हृदयामध्ये साठवलं टाळी वाजवा वा मग इतकं गोड लिहिलं मग त्यांनी सांगितलं बरोबर मला बोलूनच नाही द्यायचं का तुम्हाला आज काय ठरलंय काय कळाना महाराज म्हणले मग आम्ही त्याला धरलं आणि त्याला साठवलं नवे त्याला चोर सुद्धा म्हणल्या कोण जनाबाई त्याला चोर म्हणल्या गळा बांधोनिया दोर ओ दरीला मग त्याला धरण्याची आस त्याला साठवण्याची आस आम्ही या संतांनी ठेवले नवे त्याला मिळवण्याची आस घराघरात जाऊन सांगितली देव घ्या कोणी आयता आला पण लोक म्हटली नाही लागत तुमचा देव आम्हाला लोक म्हटली देव न लगे आजही पण ना महाराज जर विचार करण्याची भूमिका जर शोधली तर बरीच लोक देवाला मानतच नाही देवालाच काही धर्माला सुद्धा मानायला तयार नाही लोक आता सध्या पण थोडस मी आबा बोलून जाईल काका बोलून जाईल का हाली बोलण्याची गरज आहे देवाला जी लोक मानत नाही आदरणीय वैकुंठ अशी डोंगरीजी महाराज म्हणायचे कि अरे इस दुनिया में तुम भगवान को ना मानो या ना मानो इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है जी हाँ
इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है, क्योंकि वो जानता है हे बिलिंदर मैंने बनाया दुनिया में रहता है. तुम्ही देवाला माना अगर मानू नका, त्याला फरक पडत नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, ज्याच्या त्याच्या घरी याच्या चारपट गर्दी झाल्याशिवाय, मग ज्याची त्याची गर्दी ज्याने त्याने ओळखून घ्या. कर्मानुसार आणि प्रारब्धानुसार आमची गर्दी होणार आहे. जगतामध्ये माहित थोडासा जगतातलं महत्वाचं गणित आम्ही आलोत, तर जगतातलं महत्वाचं गणित आम्ही ओळखलं पाहिजे. कशाच्या माध्यमातून? आम्ही शरण जाण्याच्या माध्यमातून त्याची आस ओळखली पाहिजे. आणि ही आस ज्यानं ओळखली त्याच्या जन्माचं गणित सार्थकी लागलं. बरं ठीक आहे, पहिल्या वर्गाला सांगितलंय देव घ्या, दुसऱ्या वर्गाला तर म्हणले सेवित्वारच वाटीतो अनेक, ग्यारे हो नका रानभरी विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. तिसऱ्या वर्गाचे तर पाया पडले लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तिसऱ्या वर्गाच्या तर पाया पडले, पण विनंती कोणाला करतात याचं उत्तर मात्र सांगितलं नाही. याचं उत्तर ज्ञानोबारांनी दिलंय. गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुष्यिते सोहम भावी पूर्ण ज्ञाती, या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. 8 जण कोण आहे? गाते म्हणे चहुवेदी जाण शाही शास्त्री कारण, 18 पुराण हरिसी गाती. श्रोते कोण? ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार आहे आणि त्या सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे. त्या राजाचं नाव आहे परीक्षिती राजा. श्रोते पाहते जो शेष नारायण हजारो डोळ्यानं देवाला पाहतो, त्याला सुद्धा महाराजांनी विनंती केली करे टाळी बोला मुखी नाम. चतुर एकच आहे चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुची विठोबा. विनोदी नारदी विनोदी आहे आणि नारदांना सुद्धा सांगितलं करे टाळी बोला मुखी नाम. मग या सगळ्यांना भजन करण्याकरता अर्थता जोपासायला महाराज सांगतात. बरं ठीक आहे, असं काय आहे तुमच्या भजनामध्ये की त्या भजनाच्या माध्यमातून आम्हाला आमच्या जन्माचं गणित सार्थकी लावता येईल? तुकोबाराय म्हणले भजन एवढं गोड आहे की भजनाच्या माध्यमातून तुम्हाला जन्माचं गणित सोडता येईल. नवे नवे हा परमार्थ इतका श्रेष्ठ आहे. परमार्थ हे माधन जोडी देवाचे चरण वावया जतन, हे उपाय लाभाचे. म्हणूनच आम्ही काय करावं? त्याची शरणांगतीची आज जोपासावी. कोणाची? त्या देवाची. पण देवाला निस्त शरण जाऊन उपयोग नाही, पण जायचंय. कसं जायचंय? अभंगाचं पहिलं चरण म्हणवोनी शरण जावे, 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 म्हणवोनी शरण जावे. सर्व भावे देवाचे, सर्व भावे देवाचे, तो हा भूत रेल पार, तो हा भूत रेल पार. सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी, तो हा भूत रील पार, तो हा भूत रील पार. मग महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात गोड सांगितलंय म्हणवणी शरण जावे. पण शरण जायचंय कसं जायचंय? तर सर्व भावानं त्याला शरण जायचंय. बरं सर्व भाव आमच्या जवळ असावा. कसा असावा? जगतातली महत्वाची भूमिकाच देव आहे. मग आम्ही त्याला शरण जाण्याची अर्थता ठेवली, शरण जाण्याची अर्थता ठेवली, पण ती सर्व भावांना ठेवली. बरं ठीक आहे, सर्व भाव असला तरच देव मिळतो का? नाही नाही. महाराज म्हणले त्याकरता पूर्वजन्मातलं काहीतरी
सुकृत सुद्धा तुमच्या जवळ असलं पाहिजे. निस्ता भावही महत्वाचा नाही, तर ज्ञानोबारायांनी त्याचं स्टेटमेंट लिहिलंय, बहुता सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली आवडी. मग हे जर गणित जुळवायचं आहे तर आम्हाला भाग्य आणि नवे नवे संतांच्या सान्निध्याची गरज आहे. मग सगळी लोक तुकोबारायला उलट प्रश्न विचारायला लागली. मग तुम्ही म्हणताय सर्व भावानं त्याला शरण जायचंय. बरं ठीक आहे, सर्व भावानं जर आम्ही शरण गेलो तर फायदा काय? महाराज म्हणले, मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आगात निवाराया. माझा एक आवडतीचा प्रसंग आहे. आल्यानंतर पोराने सांगितलं की तेवढा प्रसंग सांगा. काय प्रसंग आहे? जुन्या काळात आपल्या घराकडं आपण पितृजीव घालायचो, बरोबर ना? माझ्या आवडतीचा प्रसंग आहे, ऐका. पितृजीव घालायचो ना. पितृ ज्या महिन्यात जीव घालायचो तो महिना कोणता? मराठी महिना कोणता? मराठी महिना. ज्या महिन्यात आपल्या गावाकडं आपल्या घरामध्ये पितृजीव घालतो त्या महिन्याला नाव कोणतं मराठीत? कोणता? भाद्रपद महिना, बरोबर ना? भाद्रपद महिन्यामध्ये आपण आपल्या घरी पितृजीव घालतो. आणि तुकाराम महाराजांच्या घरी तेच पितृ होती. त्याला एक पक्ष म्हणतो आपल्याकडं. कोणता पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस, आपला पितृपक्ष. हा पितृपक्ष. हा तुकाराम महाराजांच्या घरी होते. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय? काय नाव होतं? जिजाबाई आवली. महाराजांजवळ निघा. महाराजांजवळ आल्या जिजाबाई, महाराज रानात जा, कुणी भाजीपाला दिला, कुणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला 2 तारा. आणि टाळ कशाचे होते तुकोबारायचे? टाळ कशाचे होते? बोला ना, कशाचे होते? दगडाची टाळ. किती गोड म्हणायची. माझ्याबरोबर म्हणणार तुम्ही सगळे, आता तुम्ही गोड नाही, आता आम्हीच बघता, हा आता तुमचं झालं, हा 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 आता म्हणायचं तुम्ही. किती गोड म्हणायचे. एक पखवाज आणि एक टाळ. किती गोड म्हणायचे. म्हणणार माझ्याबरोबर सगळे तुम्ही? म्हणणार ना? म्हणणार का? तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता गाणी. टाळी. हा. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणता गाणी. हे दगडाच्या टाळामधून गायले अभंग. पुरुष मंडळी. हा. हे दगडाच्या टाळामधून गायले अभंग. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, हे बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. टाळीवर जोर द्यायचा. करावा विठ्ठल जीवे भावे, एले सोसे मन झाले हव भरी. जय हो. हे परत माघारी येत नाही, परत परत माघारी येत नाही. एने सोसे मना चाले हव भरी. दाद्या. एने सोसे मना चाले हव भरी. अजून म्हणणार माझ्या मागं, म्हणणार अजून माझ्या मागं. आपलं लेकरू पायाखाली आलं, पायाखाली. बस बस बस. आपलं लेकरू पायाखाली आलं आणि पायाखाली आलं तरी त्यांना भान नव्हतं. पायाखाली आलं, लेकरू तुडवलं. किती गोड म्हणायचे. म्हणणार तुम्ही माझ्या मागं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, उगाच त्यांना 1,500 रुपये देतात का महिन्याला सरकार. हा. कुंभाराने बाळ तुडवी
तुडविले पाय कुंभाराने बाळ तुडविले पाय ए हसत खेळत बोबडे बोलत तुडविले बाळ त्यासी शोधी नाही नवलाची गोष्ट नवलाची गोष्ट कुंभारान बाळ वा एकदा टाळी वाजवाल वा असं भजन असायचं जुन्या काळात आणि भजनामध्ये इतके तल्लीन व्हायचे इतके तल्लीन पिठी कमी करा आणि इतके तल्लीन व्हायचे तल्लीन होत असताना मानवी जन्मातलं महत्वाचं गणित तुकोबर आहे करत करत चालले होते तुकोबर आहे भजन भजन इतकं भजन करायचे की जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग आणि भजन करत करत निघाले जुन्या काळात गावाकडं माता मौल्यांना जरा कळलं गावाकडं शेतामध्ये गेल्या की गोल मोठं रिंगण तयार करायच्या रिंगण तयार केलं का गावातून हांड्यानं पाणी त्या रिंगणावर न्यायच्या आणि तिथं ओतायच्या ओतलं का तुमचा मालक यायचा आणि त्यावर बैल फिरवायचा बैल फिरली का तुम्ही गावातून शेणाच्या पाठीमध्ये शेण घेऊन जायच्या आणि ती जागा सारवायच्या त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे आजी बोल काय म्हणायचे खळं म्हणायचे आता तुम्हाला मस्त कळतंय खळं तुमच्या नातवंडा नाही विचारा बरं खळं ते म्हणतील व्हॉट इज दिस खळं हा नाही कळणार खळं जुन्या काळात होतं खळं खळ्यावर जर तुम्ही गेलात गव्हाच्या 5 पेंड्या त्याला काय म्हणायचो गव्हाच्या 5 पेंड्या काय म्हणायचो त्याला पाचुंदा ज्वारीच्या 5 पेंड्या त्याला काय म्हणायचो पाचुंदा गव्हाच्या पुढच्या वंब्या ज्वारीची पुढची हा बरं बाजरीची पुढची सगळं तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोचले हो तुकशेठ एवढा गहू करू लागा तुकाराम महाराज म्हणले आज काय जमणार नाही आमच्या घरी काय पित्र पित्र आणि मी जर गेलो नाही माझी जीजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते सावकार म्हणला निसतला का लोकाला ज्ञान शिकवता लोका सांगे हा मला माहिती तुमचं पाठ आहे आणि लई काय पाठ नाही एवढंच पाठ हे पण मला माहिती आहे हे ना लय पाठ नाही करते आबा काका बरं का महाराज लोकाला कैची धरण्या करता बरं का पडवळ साहेब तेवढाच पाठ करून ठेवतात लोक हा आम्ही जर वारीला जायला 2 दिवस लेट झालो ना एखादा अडवणार लोकाला लय ज्ञान शिकवता पंढरीचं वार करी आणि वारी चुकून द्यारी स्वतःच 2 दिवस लेट झाले त्याला म्हटलं का आमचं चुकलं तू नाही गेला तो म्हणतो तुम्हीच म्हणता ना ठाईचं बाई सोनी अशी लोक लय लोकांचं नका म्हणावं घ्यायचो तुकाराम महाराज म्हणलं खरे बोले तैसा त्याची वडावी सेल्फी आपलं हा म्हणले बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हा म्हणले मग वागलं पाहिजे जसं बोलायचंय तसं वागलं पाहिजे आणि मग तुकाराम महाराजांनी घेतली ती मोगरीच म्हणतात ना मोगरी घेतली आणि लागली भजन कराय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम बस वेळ कमी होता त्याच्यामुळे पटापट भजन करायला लागले आणि 10:15 वाजले होते 10:30 थांबायचं होतं ना त्याच्यामुळे भजन करायला लागले भजनामध्ये एवढे तल्लीन झाले पांडुरंग परमात्मा म्हणले मारा खास शिव्या कोणाच्या जिजाबाईच्या शिव्या खायच्या नाही याकरता पांडुरंगाने काय केलं मारुती रायाला बोलवलं मारुती राया इकडे या मारुती राहिले कशा करता बोललो बैल वा बैल मारुतीने म्हणले काय तुम्हाला पटलं पाहिजे माझं क्रेडिट मोठं आहे माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नसलं पण माझा विषय हार्ड आहे नाही कळालं माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नसलं तर माझा विषय हार्ड आहे आबा नाही कळालं जाऊ द्या असू द्या काय ना आता कळन काय ना घरी गेल्यानंतर इंस्टाग्राम पाहिल्यावर कळलं हा आणि मग म्हणले माझं क्रेडिट मोठं आहे काय क्रेडिट आहे माझ्यावर अभंग लिहिला आहे शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता आणि मला भक्तीच्या वाटा विचारल्यात काय भक्तीच्या त्या आणि मज दावाव्या एवढंच नाही देवा माझं गणित लय मोठं आहे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू
ए थरथरली धरणी थरथरली आसमान एकमुखान अंजनीच्या सुता थोडा आवाज अंजनीच्या सुता एकमुखान बोला दिव्य तुझी राम भक्ती बालपणी केलासी तू बालपणी केलासी तू थरथरली धरणी एकमुखान एकमुखान बोला मारुतराय म्हणले माझं गणित वेगळं मी बैल व्हायला तयार नाही. बैल कोणा करता व्हायचंय म्हणले बैल कोणा करता व्हायचं एवढं सांगितल्यानंतर पांडुरंग परमात्मा म्हणले ज्यांनी तुमच्याकरता अभंग लिहिला ना कोणी तुकाराम महाराजांनी त्यांच्याच करता तुम्हाला बैल व्हायचंय. मारुतराय म्हणले त्या तुकाराम महाराजांकरता हा मारुती बैल काय त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. मारुतराय बैल तयार झाले. आता बैलगाडीला किती बैल असतात बैलगाडीला किती बैल असतात आजी जरा बोल की किती बैल असतात 2 बैल असतात. एक बैल देवानं तयार केला कोणता कोणता आजी बोल ना कोणता मारुतराय आणि मारुतराय एक तयार केला मारुतराय आजी बरोबर ना तूच चष्मेवाले तूच हा मारुतराय आणि एकाला अजून एकाला मारली हनुमंतरायाला जमन का हा म्हणती ती हा अगं मारुतराय आणि हनुमंतराय एकच आहे. मग मारुतरायाला विचारलं तुमचा मित्र कोण. आता मला वाटतं गावात प्रत्येकाचा एखादा कवाय ना जीवाचा मित्र बोला ना असतोच. आजी तुझी कवाय ना कधी गावात मैत्रीण बोल ना अगदी फोटो कवाय ना असतेच. आता मारुतरायाचा मित्र होता कोण गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पाला गणपती बाप्पा मार्या नाही इकडे या गणपती बाप्पा आले. आता गणपती बाप्पा आले मारुतराय लागलं नाचायला आमचे पप्पा आणि गणपती ते नाही आणि लागले मग गणपती बाप्पा नाच आहे. मारुतराय 2 बैल हे ती बैल काय साधी होती होय आपल्या भागात बैलगाड्याचा जास्त नाद आहे. आपल्याकडे एक जुनं गाणं होतं जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजल आपली पुढं डौर मोराच्या मानाचा डौर मोरा. मला सगळं जमतंय पण मी म्हणत नाही. हा तान्या सर्जाची हा नाम जोडी तान्या सर्जाची हा नाम जोडी कोणा होईत हाती गाडी माझ्या राजार एक रामाच्या बाण चार एक रामात. हा जुना काळ होता आता गाणं अपडेट झालं पाटलाचा हे गाणं अपडेट झालं आणि माणसं बदलली. आणि महाराज जुन्या काळात आहे ना आणि मग आहे ना देवानं सगळी 2 बैल तयार केली कोणती कोणती मारुतराय आणि गणपती बाप्पा अशी 2ही बैल गाडीला तयार केली आणि गाडी तयार केली. गाडी बरोबर पंढरपुरातून निघाली. पंढरपूर कुठं आहे त्या पंढरपूरचं एकदा वर्णन पाहू. भीमा तिरी एक वसविले नगर भीमा तिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी 4 भुजा त्याशी तेथील मोकाशी 4 भुजा त्याशी बाईला 16,000 रे बाईला 16,000 रे बाईला 16,000 रे बाईला 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे नाचत जाऊ त्याच्या गावा खेळिया सुख देईल विसावा रे. धिंग धाग धाग धिंग सगळं बघितलं गाडीतलं मटेरियल बघितलं गाडीतले महाराज बघितले गाडीची बैल बघितले. जिजाई म्हणल्या हे आमचे मालक असू शकत डाल में कुछ डाल में काला नहीं डालच काली लगती मुझे इधर दया नहीं कळालं दया इधर कुछ तो गड़बड़ है हाँ चलूंगे मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगते.
दया दरवाजा तोडना पडेगा. काय ना आता कळन, काय ना घरी गेल्यानंतर CID पाहिल्यावर कळल. हा जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई अंबाबाई कपड्यात गेल्या. अंबाबाई आमचे मालकच बदललेत आणि परमार्थ सोडलंय आणि प्रपंचाला लागलेत. त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे, अजून तुमचे 10 उपवास करते. अंबाबाई म्हटली तुमचं फिरलंय डोकं, हे आलंय ना, हे आमचं आलंय, आमचं. तुमचं अजून गऊच करतंय तिकडे खड्यावर. आता काय करावं. नाही दे देवानं खरं तर सगळं, खरं तर तुकाराम महाराजांच्या घरी पित्र जीव घालवावी. आमचे बाबा महाराज इंगळे बाबाईचे म्हणायचे, काय म्हणायचे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. चला शिष्टीमवाली लक्ष द्या इकडं. हा देव उभा मागे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी कोटे, हे उगवी कोटे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे. उगवी कोणे संकट, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे. मला देव आमचा सांभाळ करतोय, पण देवाची अर्थता आम्ही जोपासणं गरजेचं आहे. महाराज म्हणायला लागले, मानवी जन्मातलं महत्वाचं गणित एकच आहे की जगतातलं एक गणित सोडवण्याकरता आम्ही तो देव जोपासणं गरजेचं आहे. मग देव मिळवण्याकरता, देवाची अर्थता जोपासण्याकरता आपला भाव आणि प्रेम हे लय महत्वाचं सांगितलंय. पण ठीक आहे महाराज, भावानं प्रेमानं देव मिळतो तुम्ही सांगितलंय सर्व भाव, पण सर्व भाव जर लावला तर फायदा काय, तो हा उत्तरील पार दुस्तर नदीचा. काय पुरावा आहे तुमच्याकडं? आज पुरावा सांगून जाईल. तुमच्या सप्त्यामध्ये शिवजयंती होऊन गेली, सप्त्यामध्ये शिवजयंती होऊन गेली. आणि खरं तर मला शिवचरित्र सांगण्याचा लहानपणापासून छंदच आहे. विढाला विढाला विठ्ठला. मग काय चरित्र आहे असं? हा काय चरित्र आहे? तुकाराम महाराजांची सगळ्यात जास्त कीर्तन लोहगावला झाली, लोहगावला झाली, बरोबर. त्या लोहगावच्या कीर्तनाला एवढा जरी प्रसंग ऐकला तरी आजचं कीर्तन झालं बस, मला जास्त नाही द्यायचं काय तुम्हाला. ऐका, एवढंच ऐका. तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला छत्रपती शिवराय यायचे आणि नजराणा समोर मांडायचे. कसला? सोन्याचा, माणिक मोत्याचा नजराणा समोर मांडायचे. घ्या तुकोबाराय, तुकोबाराय म्हणायचे, नाही नाही, सोनं आम्हाला मातीसारखं आहे. कशासारखं आहे? सोने रुपया मा मृत्तिके समान. कशासारखं सोनं सांगितलं? हो बघा ना, कशासारखं सांगितलं? मोठ्यानं बोला ना तुम्ही, तुम्ही थोडं थांबा ना. कशासारखं सांगितलं? मग कायला त्यांना त्रास देता? मातीसारखं सांगितलं तर हा बरं असू द्या. हा सांगण्याचा भाव असाच आहे, भाव असाच आहे. हा आणि मग तुकाराम महाराजांसमोर नजराणा मांडला, नजराणा मांडला. आणि तुकाराम महाराज आहे ना, तुकाराम महाराज म्हणले, नाही लागत आम्हाला देवट्या छत्री घोडे, हे तो पर्याप्त न पडे. आताच्या आम्ही जर असतो ना, आम्ही म्हटलो असतो देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यातची पडे, असं आम्ही म्हटलो असतो. म्हणजे तुकाराम महाराज होते. तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, तुमचे रवित धन, ते आम्हा मृत्यू के समान, ते
आम्ही जगतामध्ये आलोय तर ते धन कमवण्याचं गणित आम्ही जोपासलंय. कोणतं धन? महाराज म्हणले बाकीचं धन नाही, परमार्थ रूपी धन आम्ही कमवण्याचा प्रयत्न केलाय. मग तुकाराम महाराजांनी तो नजराणा नाही घेतला. नाही लागत आम्हा, तो घेऊन जा. आणि तुकाराम महाराजांच्या प्रेमात छत्रपती शिवराय पडले. एक कीर्तनात बसले ना छत्रपती शिवराय. पण हीच बातमी चाकणच्या सुभेदाराला कळाली. चाकणचा सुभेदार अनेक पठाण दिन 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 आवाज करत करत लोहगावकडे यायला लागला. पण त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख बैरजी नाईक होता. बैरजी नाईकांना कळालं की आपल्या कीर्तनावर आज हल्ला होतोय. मग बैरजी नाईकांना राजांच्या कानात जाऊन सांगावं, राजा ऐका, आपल्या कीर्तनावर हल्ला होतोय, उठावं लागतंय, पळावं लागतंय. राजांच्या अगोदर कीर्तनातली लोकच पळायला लागली. हे म्हणे उठा, पळा. सगळी लोक पळायला लागली. त्या दिवशी तुकोबाराय म्हणले, पळता काय, 7 दिवसाचा जरी झाला उपवासी, परी कीर्तन रंग सोडू नये, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. या कीर्तनात मरण आलेलं भाग्य समजा. बसले ना छत्रपती शिवराय कीर्तनात. म्हणले मला नाही जायचं कुठं. बसले छत्रपती शिवराय आणि कीर्तनात बसल्यावर पांडुरंगाचा असा घाणा घेतला, का रे वरून जसा काळ आहे तसा आतून पण काळा का. एकतर कलियुगात तुझी कोणी भक्ती करीना, आम्ही करतोय तर आमच्या कीर्तनावर संकट आणतो का काय. देवाचा असा घाणा घातला. देवाला घाम फुटला. का तर भक्तीचं ऋण, भक्तीचं कर्ज देवावर झालं होतं. तुकोबारायचं देवावर झालं होतं. आता काय करावं. आणि मग घाणा घेतला देवाचा. देव कीर्तनामध्ये आले. तुकोबारायचे पाय धरले. फार फणफणले, तुम्ही शांत व्हा, यांच्याकडे पाहिलं मी स्वतः देवविशीवर गेले. आणि स्वतः देवविशीवर गेल्यानंतर जेवढे मावळे आतमध्ये घातले आणि तेवढे सगळे छत्रपती शिवरायच करून टाकले. आता ते पठाण आले. त्यांना बाकीचं कोणाशी घेणं देणं नव्हतं. कोणाशी घेणं देणं होतं? छत्रपती शिवरायांशी आले. पण ते सगळे शिवाजी महाराज दिसायचे. ते म्हणायचे, ओ देखो शिवा उतर खडा है, उसको पकड केले की आ जाओ. एक पठाण आतमध्ये गेला आणि शिवाजी महाराज म्हणून धरलं. शिवाजी महाराज म्हणून धरलं का तू विशीच्या बाहेर नेला का तू निघायचं रफिक तू का बाग आहे. तो म्हणायचा शफिक मी पहिले सेवा. आता शफिकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. शिवाजी महाराज म्हणून धरायचे. शिवाजी महाराज म्हणून धरलं का बाहेर नेला का तो निघायचा अहमद. अरे तू का बाग आहे. तो म्हणायचा मोहम्मद मी पहिले सेवा. आता अभ्यास करून बसवलंय. आणि मग त्यांचा राजा वैतागला. तो म्हणला सबको काट डालो. काय म्हटला? सगळ्यांना कापून टाका. देव म्हटले अंगलटच आलं की. देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली. बघा आपल्या छत्रपती शिवरायांची जागा किती मोठी होती. जगाच्या मालकानं, जगाच्या पांडुरंगानं छत्रपती शिवरायांचं रूप घ्यावं एवढी मोठी छत्रपती शिवरायांची जागा होती. बसले घोड्यावर बसले. देव घोड्यावर बसले. टाच मारून घोड्याला. पुढे एवढंच आहे. निघले देव आणि निघले. आता देव हाती लागत असतात. होय योग याच्या ध्याने दे. आता ना तुळशी नाही सापडत तुम्हाला. जाऊ दे, ज्याला कळल त्याला कळल. नाही सापडत तुम्हाला देवा आमचा. अरे आमच्या स्वप्नात याय ना. आता तुमच्या कुठे आहे लय लांबची गोष्ट. आणि तुमच्या हाती लागत असतोय. ती म्हणायला लागलो, ओ देखो शिव बाबा आग रहा है, उसका पीछा करो. ओ देखो शिव बाबा आग रहा है, उसका पीछा करो. असं पळायला लागले. मला मालिकेत बोलावलं होतं पण मी गेलो नाही. म्हणलं नको कीर्तन करायला. आणि मग ते पळायला लागले. आणि पळायला लागल्यानंतर मग आता काय करावं. देवानं काटेवनात नेलं. काटेवाडीला नाही बरं का तुमच्या, काटेवनात नेलं. आणि काटेवनात नेल्यानंतर घोड्यांना आज्ञा केली टाका खाली. हे पठाणे ना ह्यांना टाका खाली. त्या काळातल्या घोड्यांना कळत होतं. मी घोड्याचं म्हणतोय. घोड्यांना कळत होतं. घोड्यांना आज्ञा केली ना, घोड्याने धडाधड पठाण फेकून दिले. बडबडजीनो, आमचे वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे, बडबडजीनो घोडो खानो घनो, बड़बड़जिनो घोड़ो खानो घनो चलनो थोड़ो, घोड़ो की छोड़ो मारो नीचे भड़जी और ऊपर घोड़ो. नाही कळालं? मराठीत सांगतो. मराठीत बडबडजीचं घोडं, घोड्याला चालायला थोडं पण खायला मोकार. खायला मोकार. पण घोड्याला जर छडी मारली, बडजी जर घोड्यावर बसलं तर बडजी खाली. टांगा पलटी
आणि गोड फरार. देवानं कीर्तनाचं रक्षण केलं. महाराज म्हणले तो हा उतरील पार आणि भवदुस्तर नदीचा, तो कोणतीच साकडे पडू देत नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू दे. मग आम्ही तो साकडं पडू देणार नाही. त्याचंच एकदा प्रेमानं भजन. कोणाचं? विठोबा रखुमाई, धन्य धन्य शिवाजी शूर चला गोविंदजी. हा हा टाळी वाजवायची सगळ्यांनी. धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर. केले जर जर बाजूने पाने दृष्ट मुगला, घडविला स्वराज्याचा इतिहास. कीर्तीचा टंक विळे गगनाच जी जी, कीर्तीचा टंक मिळे गगनात तिरहाजी, कीर्तीचा टंक मिळे गगनात तिरहाजी. मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूच्या चरणास. महाराष्ट्र भूच्या चरणास. अरे धन्य तिची जमावली, तिच्या हाती पाळण्याची दोरी. अरे ती देशाची उद्धारी. त्या माई माऊलीनं शिवबा राजाला घडवलं, वाढवलं, ज्ञाना म्हणत पाजलं. वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोर मानलं आणि मर्द मावळा जमा केला. मंडळी, याच राजाला पकडण्याकरता अफजल खानानं तबकात पाणीला बिडा उचलला. अरे कोण हा शिवा? मला उंगा शिवाजी को मैं. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. चला तुर्बेकर ऐका, तुम्हाला आज सगळ्या महाराष्ट्रातली देवदर्शन करून आणतो. चला माझ्या बरोबर. आले का? आले का? बसा गाडी. चला तुळजापुरात आले. तुळजापुरात कोणाचं मंदिर आहे? कोणाचं मंदिर आहे? तुळजाभवानीचं. आणि संबळ वाजायला लागला. कसं माहिती का? अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर मर्दनाला गुणी, त्रिविध तापाची करवया जाण, बाबाची निर्माणे. आईचा जोगवा जोगवा मागे ना, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे ना, आईचा जोगवा मागे. ए दारुगड बाई, आता दारुगड बाई, दारुगड बाई, आता दारुगड बाई, दारी आलो तुझ्या दारुगड बाई. दारी आलो आता दारुगड बाई. वेळ कमी होता. तुळजापूर सोडलं. तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात कोणाचं मंदिर आहे? पंढरपुरात कोणाचं? माऊलींचं. कोणाचं? पांडुरंगाचं. हा अभंग वाजू लागला. कोणता? घेई 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 माझे वाचे वाचे हो, गोड नाम भेटो बाचे. गेई 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 माझे वाचे, गोड नाम भेटो बाचे. घेई 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 माझे वाचे वाचे हो, गोड नाम भेटो बाचे. गेई 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 माझे वाचे वाचे, गोड नाम भेटो बाचे. 10:30 वाजून 5 मिनिटानं पंढरपूर सोडलं. वा देशाचे. हा पंढरपूर सोडल्यानंतर आता पैठण मध्ये आले. आता षष्टी चालू आहे. पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे?
साहेब कोणाचं मंदिर आहे? हरिदादा कोणाचं मंदिर आहे पैठण मध्ये? कोणाचं? एकनाथ बाबांचं. आणि अभंग वाजू लागला कोणता? दौर विरवितो तुम्ही डुकडुक ऐका, दौरा फिरवितो तुम्ही डुकडुक ऐका, तुम्ही डुकडुक ऐका, तुम्ही डुकडुक ऐका, तुम्ही डुकडुक ऐका. डुकडुक ऐका. पिंगळा 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 महाद्वारे. बोली तो देखा पिंगला महाद्वारे. ए पिंगळा महाद्वारे, बोल बोलित देखा पिंगळा महाद्वारे. करोनी मोचित हो करोनी मोचित प्रेम घाले हृदयात. दान मागायच आलो दान मागाया, या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं का बया, मला पंढरीला नेल ग बया. नेल ग बया, मला पंढरीला नेल ग बया. 11:45 5 मिनिटं बाकी असताना पैठण सोडलं आणि पुरंदरकर आता तुमच्या तालुक्यात आलो बर का. पुरंदरकर तुमच्या तालुक्यात आलो. जेजुरी मध्ये आले. जेजुरीत कोणाचं मंदिर आहे? खंडोबा. आई तुळजाभवानी. कोणाचं? आणि संबळ वाजायला लागला. नाथ महाराजांनी गोंधळ लिहिलाय. अमावाक्या सोमावाक्या प्रेम नगरवारी सावध होनी बजरी लागा क्यों करो कैवारी माझा माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी, मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी. ओ माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. आता पुरंदरकर तुमचा तालुका सोडला, जेजुरी सोडली आणि आमच्या खेड तालुक्यात आलो. आता खेड तालुक्यात कोणाचं मंदिर आहे? विश्व माऊली ज्ञानोबा आहे. आणि माऊलींचा गजर झाला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. किती आनंद रे सांगू पांडुरंगा, आनंद रे सांगू पांडुरंगा. हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊली तुकाराम, माऊली तुकाराम. आता आळंदी सुद्धा सोडली. आळंदी सोडल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. आओ शिवाजी, आओ आओ, गले लग जा हमारे. विजांचा कडकडाट चालू होता. बाकी आवाज थोडेसे मायनस करायचे त्याला. हा, आओ शिवाजी, गले लग जा हमारे. आलिंगन दिला राजाला, अलीगड दिलं राजाला, कपतान अभिमानाला, हे राजानं डावा बळकीला, वाघ नख्याच वार केला, कोथळा बाहेर काढिला. बाहेर काढला. अफजल खान ओरडला, यल्ला! अफजल खान ओरडला आणि ओरडल्यानंतर आज किस मिट्टी का बना तो. हा, आणि मंडळी अफजल खानाचा आरोढ झाल्यानंतर अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा मागून वार करणार. पण तेवढ्यात आमचा पण एक होता ना, होता जीवा. जीवाकडे तलवार होती भवानी.
आणि चमकली. कशी चमकली माहिती का? कशी चमकली? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. तलवार चमकली. 11:15 वाजले आणि 11:15 वाजता बरोबर सय्यद बंडाचा तुकडा करून टाकावा. त्या दिवशी इतिहासात वाक्य कोरलं गेलं, अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. होता जीवा म्हणून शिवबाचा प्राण वाचला जी, प्राण वाचला जी, प्राण वाचला जी. छत्रपती शिवाजी महाराज की